नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला खऱ्या मनुष्याची पारख करायची असेल ना, तर तो व्यक्ती आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला कशा प्रकारे लेखतो हे बघा. पैसा मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतोच असे नाही. तो आधी असतो त्यात अजून भर पडते. जर चांगला असेल तर चांगुलपणा आणि वाईट असेल तर वाईटपणा. तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानासारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी, सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळासारखी, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोसा वाटतो, तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवाहवासा वाटतो. तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो, पण दुःखांच्या क्षणी तीच नाती हवीहवीशी वाटतात. मित्रांनो, कुठलंही नातं टिकण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्या आणि कौतुक चार चौघात करावं. नातं टिकतच नाही तर अजून फुलतं. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत निघून गेल्यावर समजते. प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यांच्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्यांच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत. जवळचा माणूस. लेखक अमोल भगवान गोसाळे. ते म्हणतात, सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस. ज्यांच्या समोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडता येईल ना, तो खरा आपल्या जवळचा माणूस. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तू सोबत हवा, असे ज्या व्यक्तीबद्दल वाटते ना, तो खरा आपला जवळचा माणूस. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताचा असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा या व्यक्तीला सदैव जपून ठेवा. त्याला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.